नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी खुसखुशीत अशी मटारची करंजी बनवणार आहे बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। खूप छान सोपी पद्धत आणि खायला अप्रतिम अशी लागते। तर इथे ताजे मटार घेतले आहे मी, साधारण 2 वाट्या एवढे मटार घेतले आहे। आता हे आपण याचं नंतर सारण बनवणार आहोत। त्याआधी याचं जे आवरण असते कचोरीचं ते बनवून घेणार आहोत सर्वात आधी। तर सर्वात आधी आपण कचोरीचं जे आवरण आहे म्हणजे पारीसाठी पीठ भिजवायचं ते भिजवून घेऊ आपण आधी। तर इथे मी 1 वाटी साधारण मैदा घेते। तुम्ही सर्व गव्हाचं पीठ घेऊ शकता, म्हणजे पूर्ण किंवा अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्ध मैदा घेऊ शकता। तर आता यामध्ये आपण मैदा घेणार आहोत। आधी मैदा घेतला आहे, आता गव्हाचं पीठ घेणार आहे। म्हणजे मी अर्ध अर्ध घेत आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा, त्यामध्ये अर्धा चम्मच ओवा टाकायचा आणि 1 चम्मच तूप टाकायचं आहे। म्हणजे छान हे जे आवरण आहे ते अगदी खुसखुशीत होतं आणि कचोरी मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत होते। चवीनुसार मीठ टाकते, थोडंसं तेल सुद्धा टाकते मी, म्हणजे 1 चम्मच तूप आणि 1 चम्मच तेल टाकते। हे गरम करून नाही घ्यायचं आपल्याला, असंच टाकायचं आहे तूप आणि तेल। इथे तुपाऐवजी तुम्ही फक्त तेलही टाकू शकता। 1 चम्मच ऐवजी 2 चम्मच टाकायचं तेल, किंवा मग फक्त तूपच जर घेतलं तर 2 चम्मच तूप घ्या। म्हणजे छान या पिठाला असं सर्व लावून घ्यायचं आहे। पीठ हे आपल्याला मऊ नाही भिजवायचं, अगदी घट्टसर असं हे पीठ भिजवायचं आहे। हे चोळून चोळून असं या संपूर्ण मैद्याला आणि गव्हाच्या पिठाला लावून घ्यायचं आहे बघा, नाहीतर मग ह्या ज्या कचोऱ्या आपण बनवत आहोत त्या खुसखुशीत होणार नाहीत। आता हे संपूर्ण असं मिक्स झाल्याच्या नंतर थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा। पाणी थोडं थोडं टाका। तर हे पीठ बघा छान असं मळून घेतलं आहे। आता हे आपण साधारण 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर 1 तास ठेवलं तरी देखील छान हे पीठ मुरलं जातं। आता मी साईडला ठेवून देते हे पीठ आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे हिरवे मटार घेणार आहोत, पाण्यातून काढून घ्यायचे आहेत। मटार थोडेसे उकडून घेतले तरी देखील चालतं, पण आपण इथे असे कच्चेच घेणार आहोत, नंतर परतणारच आहोत आपण कढईमध्ये। आता या मटारमध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत। मी इथे साधारण 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक घेऊ शकता। आता हे बाकीचे जे मटार राहिलेले आहेत ते सुद्धा टाकते, म्हणजे छान हे असं भरडलं जातं किंवा वाटलं जातं। आता मार्केटमध्ये भरपूर असे मटार, शेंगा वगैरे आलेले आहेत, तर छान वेगवेगळे पदार्थ आपण बनवत असतो। आता यामध्ये टाकायचं आहे 1 चम्मच बडीशेप किंवा सोप, अर्धा चम्मच जिरं, अर्धा चम्मच अख्खे धने। हे छान आपल्याला
बारीक करून घ्यायचं. लसूण पाकळ्यासुद्धा टाकते यामध्येच, चांगल्या 20-25 लसूण पाकळ्या टाकते. थोडासा बारीक करून कोथिंबीर टाकते असा तोडून, म्हणजे याच्यात असा व्यवस्थित वाटल्या जाईल बघा. भरपूर असा टाकायचा, छान चव येते. आता हे आपण भरड करून घेऊ याची. तर आता हे बघा आपण मिश्रण वाटून घेतलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता जाडसरच असं हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला. खूप याची पेस्ट नाही करायची. आता या कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊ. साधारण 1 चम्मच एवढं तेल टाकायचं. या तेलामध्ये आपण टाकणार आहोत हिंग, आता हे मिश्रण आपण या तेलावर टाकणार आहोत. संपूर्ण हे सारण आपल्याला ह्यात काढून घ्यायचं आणि व्यवस्थित असं परतायचं आहे. सारण परतताना कढईनं थोडीशी जाड तळाची घ्यायची, म्हणजे हे चिकटणार नाही. आणि मध्यम आचेवर हे परतून घ्यायचं. एक 3 ते 4 मिनिटासाठी आपण परतून घेऊ. नंतर सुके मसाले टाकायचे यामध्ये. एक 3 ते 4 मिनिटं हे परतून झालं आहे. आता यात आपण सुके मसाले टाकून घेऊ. सर्वात आधी टाकायची आहे हळद, पाव चम्मच, लाल मिरची पावडर अर्धा चम्मच, कारण आपण हिरवी मिरची सुद्धा टाकलेली आहे. मालवणी मसाला टाकायचा आहे 1 चम्मच एवढा. तुमच्याकडे गरम मसाला असेल तो टाकू शकता. मालवणी मसाला नसेल तर धनेपूड आणि जिऱ्याची पूड टाकायची आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. पुन्हा हे 2 ते 3 मिनिटं परतायचं आहे. आता यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. अर्धा चम्मच साखर टाकते. छान अशी चटपटीत चव येणार आहे याला. पाव चम्मच चाट मसाला आणि अर्धा चम्मच आमचूर पावडर टाकते. तुमच्याकडं आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा रस टाकायचा. फक्त सर्वात शेवटी टाकायचा लिंबाचा रस, म्हणजे हे सारण तयार झाल्याच्या नंतर टाकायचं आहे. आता बारीक चिरलेलं कोथिंबीर देखील टाकते भरपूर याच्यात. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ सर्व हे मसाले. आता इथे 5 ते 6 मिनिटं झाली आहे. आपण गॅस करूयात बंद
आणि हे जे सारण आहे ना हे थंड करायला ठेवणार आहोत आपण. तुम्ही इथे पाहू शकता छान असं कोरडं झालेलं आहे आणि मस्त असा सुगंध येत आहे या सारणाचा. आता हे आपण असंच या कढईमध्ये थोडंसं थंड करून घेणार आहोत. इकडे तेल मी गरम करायला ठेवते. तोपर्यंत सारण थंड होते तोपर्यंत तेलसुद्धा गरम करून घेऊ आपण. यामध्ये थोडंसं अजून तेल टाकते. आता पीठही आपलं छानपैकी 10-15 मिनिटं मुरलेलं आहे आणि मस्त फुलून तयार झालं आहे. थोडंसं मळून घेऊ आपण. आणि याचे छान असे समान आकाराचे गोळे तयार करून घेऊ. तोपर्यंत तेलही गरम होते, सारणही थंड होते. आता लिंबा एवढाले आपल्याला गोळे तयार करायचे आहेत या पिठाचे. तर असे हे गोळे तयार करून घेते. आता हे आपण पिठाचे असे गोळे तयार करून घेतले आहेत. आता सारण सुद्धा थंड झालंय. या सारणाचे सुद्धा आपण छोटे छोटे असे गोळे तयार करून घेऊ. लिंबा एवढाले साधारणतः असे हे बॉल्स तयार करून घ्यायचेत. आता सारणाचे सुद्धा आपण हे बॉल्स तयार करून घेतले आहेत. आता आपण कचोरी बनवून घेऊ. याला कोरडं पीठ लावायची गरज पडत नाही. याची अशी वाटी तयार करून घ्यायची आहे छोटीशी. त्यामध्ये हा सारणाचा गोळा ठेवायचा आणि जसं आपण मोदक छान व्यवस्थित असा बंद करून घेतो त्याच पद्धतीने हे बंद करून घ्यायचं आहे. म्हणजे यामधलं सारण आहे ते बाहेर येणार नाही. असं व्यवस्थित बंद करायचं आणि हे जे वरचं पीठ आहे ना थोडंसं हे कट करून टाकायचं. आणि आता हाताने सुद्धा अशी प्रेस करून तुम्ही ही कचोरी बनवू शकता किंवा लाटण्याने थोडंसं लाटून घ्यायचं हलक्या हाताने. म्हणजे आपल्याला व्यवस्थित अशी ही कचोरी तयार होते. तर अशा ह्या संपूर्ण आपण बनवून घेऊ आणि मग तळायला सुरुवात करू. अशा जर तुम्ही बनवून ठेवल्या आधी तर जेव्हा आपल्याकडे पाहुणे किंवा तुमच्या मैत्रिणी वगैरे येत असतील तर अशा बनवून ठेवायच्या आणि आयत्या वेळेला लगेच तळून तुम्ही ह्या वाढू शकता. तर मी ह्या संपूर्ण बनवून घेते. असं हाताने तुम्ही प्रेस केलं तर सारण सुद्धा एकसारखं पसरलं जातं आणि छान कचोरी तयार होते बघा. आता ह्या बनवून घेते मी सर्वच. इथे ह्या संपूर्ण कचोऱ्या मी बनवून घेतल्या आहेत बघा. तेल सुद्धा गरम झालेलं आहे. तेल फार गरम करून घ्यायचं नाही. थोडंसं गरम झालं की गॅसची आच मध्यम ठेवायची आणि ह्या कचोऱ्या अशा सोडायच्या आहेत. एक एक तळून घ्या सुरुवातीला. नंतर मग आपण टाकू शकतो यामध्ये. आधी एक तळून घ्या आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत अशी ही खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. आता ही छान अशी सोनेरी रंग येऊस्तोवर आपण तळून घेतली आहे. मग दुसरी टाकायची म्हणजे
छान दोन्ही पण आपण एक सोबत तळून घेऊ शकतो. आणि गॅस अजिबात फुल करायचा नाही, इथे मध्यम आचेवरच ह्या कचोऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आता हे काढू शकतो आपण. मस्त गोल्डन रंग आलेला आहे, छान अशी टम्म फुगली आहे. तर ही एका ताटामध्ये आपण काढून घेऊ. आता ही सुद्धा अशाच पद्धतीने तळून घेऊ. मध्यम आचेवर खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्या, इथे घाई गडबड करायची नाही. आणि चांगल्या आतपर्यंत ह्या कचोऱ्या ज्या आहेत त्या तळल्या गेल्या पाहिजे, अशा पद्धतीने तळून घ्या. तर अशा ह्या आपल्या संपूर्ण कचोऱ्या ज्या आहेत त्या तळून तयार झाल्या आहेत. आपण गॅस बंद करूया आणि ह्या काढून घेऊया. मस्त अशा टम्म फुगल्या आहेत, गुबगुबीत झाल्या आहेत बघा. सोबत तळलेल्या मिरच्या अशा मस्त लागतात आणि गरमागरम चहा. तर नक्कीच ह्या मटारच्या कचोऱ्या अशा पद्धतीने तुम्ही करून बघा, खाऊन बघा. कशा झाल्या कमेंट करून सांगायला विसरू नका. छान झाल्या आहेत आणि अप्रतिम दिसत आहेत. तर नक्की सांगा मला. आणि हो, ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि ज्यांनी आधीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट नवीन रेसिपीसह.